गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आवाज येतो का रे? स्क्रीन अँड साऊंड क्लिअर आहे दोन्ही? ओके, ठीक आहे. तर पहा, वेक्टर टॉपिकमधला वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट कॉन्सेप्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत. तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथेपर्यंत सर्व आर्टिकल्स ॲप्लिकेशनमधून कव्हर करा. ओके, सो आय होप तुम्ही कव्हर केलेलं असणार आहे. इवन MCQ वगैरे पण सांगितलं होतं करण्यासाठी. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिस पण होऊन जाते तुमची डॉट प्रोडक्ट वगैरेची. आता इथे आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्टवरती थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट करतो यावाल्या लेक्चरमध्ये. ओके, ठीक आहे. तर पहा रे बाबा, काय विषय आहे इथे. आता वेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये काय असतं, तर जसं की स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जो होता A बार डॉट B बार क्रॉस C बार, हा होता आपला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, ज्यामध्ये आपण दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करायचो आणि एक वेक्टर असतो तो वेक्टर या दोघांसोबत डॉट करतो. हा बेसिकली स्केलर ट्रिपल प्रोडक्ट होता. जस्ट बिकॉज दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट इट गिव्स अ वेक्टर, वेक्टर डॉट वेक्टर इट गिव्स अस अ स्केलर. सो म्हणून आपण याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असं बोललेलं. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये विषय असा आहे की A बार क्रॉस B बार क्रॉस C बार, नाही का? नाही, इथे ब्रॅकेट मेन्शन करणे इम्पॉर्टंट आहे. अगेन फक्त A क्रॉस B क्रॉस C असं मेन्शन नाही करू शकत आपण. आपल्याला A क्रॉस B क्रॉस C की A क्रॉस B क्रॉस C, नाही का? दोघांचे आन्सर वेगवेगळे डिफरंट आहे. दोघांचे पण आन्सर डिफरंट आहेत. याचं मी आन्सर लिहितोय पहा इथे. हे जे आहे ना, हे सर्वात इम्पॉर्टंट तर हा रिझल्ट आहे. पहिली गोष्ट पहा, A क्रॉस B क्रॉस C, B क्रॉस C ला ब्रॅकेट आहे बरं. अशा केसमध्ये काय करायचं माहिती का? पहिले A आणि C चा डॉट करायचं, A आणि C चा डॉट करायचा, A आणि C चा डॉट, त्याच्यानंतर B बार लिहायचा, मायनस करायचा, A आणि B चा डॉट करायचा, A आणि B चा डॉट करायचा आणि C बार लिहायचा, राहिलेलं C बार लिहायचं. परत सांगतो, AC चा डॉट B बार लिहा, मायनस AB चा डॉट C बार लिहा, AB चा डॉट C बार लिहा. नाही, डिस्कस करूया हे कसं आलं, पण पहिले पाठ करूया. ओके, मी रिपीट करतो इथे. हा प्रूफ डिस्कस करूया ना, करूया, पण आधी हे पाठ करा पहिले. A बार क्रॉस B बार क्रॉस C बार हे जे आहे ना, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट, या दोन वेक्टरचा क्रॉस करायचा, एक वेक्टरच येतो, मग हा वेक्टर आणि हा वेक्टर या दोघांचा क्रॉस करायचा, अनदर वेक्टर येतो. सो म्हणून वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट बोलतो आपण, बिकॉज रिझल्ट इज अ वेक्टर. आणि याचा जो आन्सर आहे मी आता सांगितल्यानुसार A बार डॉट C बार करायचा, पहिले B बार करायचा, मायनस A डॉट B करायचा, A बार डॉट B बार करायचा, इंटू C बार करायचा. तुमच्या माहितीच तो हा स्केलर असतो, डॉट प्रोडक्ट गिव्स अ स्केलर. सो स्केलर मल्टिपल ऑफ B बार, स्केलर मल्टिपल ऑफ C बार. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा जो रिझल्ट येतो, हा रिझल्ट B बार अँड C बारच्या प्लेन मधला वेक्टर देतो, नाही का? B आणि C मध्ये हे बघा, B चा कॉन्स्टंट मल्टिपल, C चा कॉन्स्टंट मल्टिपल, या दोघांचा सबस्ट्रॅक्शन आहे. मीन्स B आणि C च्या प्लेन मधला वेक्टर तुम्हाला आउटपुटमध्ये मिळतो. म्हणजे ज्याला ब्रॅकेट केलेलं असतं ना, ज्यांना ब्रॅकेट केलेलं असतं त्यांच्या प्लेन मधला वेक्टर आउटपुटमध्ये मिळत असतो. ज्यांना ब्रॅकेट केलेला आहे त्यांच्या प्लेन मधला वेक्टर आउटपुटमध्ये मिळत असतो आपल्याला. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. सो पहिली गोष्ट हे पण समजून घ्या की A क्रॉस B क्रॉस C आणि A क्रॉस B क्रॉस C हे सेम नाहीये ना. हे तुम्हाला कसं समजेल, लाईक त्या डायग्रामवरतून समजेल थोडं बहुत. बघा आता थोडंसं इमॅजिनेशन लागेल आता इथे. इथून थोडंसं समजून घ्यायचं थोडंसं व्यवस्थित. बघूया, हे समजलं तर ठीक, हे समजलं तर लाईक याचं प्रूफ समजेल. बघा काय बोलतं. हे पहा, A क्रॉस B क्रॉस C इज अ वेक्टर परपेंडिक्युलर टू A बार एज वेल एज B क्रॉस C. हा ना असा वेक्टर जो की याला आणि या दोघांना परपेंडिक्युलर आहे, बरोबर ना? A क्रॉस B इज अ वेक्टर परपेंडिक्युलर टू A बार एज वेल एज B बार. सिमिलरली या वेक्टर आणि या वेक्टर मधला क्रॉस प्रोडक्ट इट गिव्स अस वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू A बार एज वेल एज B क्रॉस C बार. बरोबर ना? दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो आपल्याला.
याला पण आणि या दोघांना मिळून परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो आपल्याला. जरा आपण एक काम करूया, आपण इथे काही वेक्टर्स रिप्रेझेंट करूया, ड्रॉ करूया जरा, नाही का, काही वेक्टर्स ड्रॉ करूया आपण इथे. बघा काय तर ए बार, लेट दिस बी ए बार, हे बी बार आहे, हे सी बार आहे. हे पहा ए बी सी एका प्लेन मध्ये नाही आहेत बरं, तुमच्या माहितीच तर. ए हा कसा आहे माहिती का, असं लाईक या वेक्टरला असं रोटेट केलंय समजा असं वरती, मीन्स लाईक कसं सांगणार आता मी तुम्हाला. हे हा जो ए बार वेक्टर आहे तो या प्लेन मध्ये नाहीये. हा जो प्लेन दिसतो या प्लेन मधला वेक्टर नाही येतो. पहिली गोष्ट हे क्लिअर करा, गरजेचं नाही ते. बी सी आणि ए एका प्लेन मधले वेक्टर नाही येत. असेल एक असं पण असू शकेल, मे बी असं पण असू शकतो. हे पहा ए असं पण असू शकतो. जर का तुम्हाला हा डायग्राम कन्फ्युजन क्रिएट करत असेल तर एला असं कन्सिडर करा, बाहेर जाणार ए बार असं थोडंसं बाहेर जाणार वेक्टर. ओके ठीक आहे. बाहेर म्हणजे असं परपेंडिक्युलरली बाहेर नाही, असं कसं पण रॅन्डम कोणत्याही डायरेक्शन मध्ये होऊ शकतो तो. ओके पाहा आता बी सी, जर का बी सी हे असेल तर बी क्रॉस सी तर दोघांना परपेंडिक्युलर. पहा ना, बी आणि सीच्या प्लेनला, म्हणजे हा जो प्लेन आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर बी क्रॉस सी आहे, मान्य आहे. सो आपल्याला बी क्रॉस सी आणि ए बारचा क्रॉस प्रोडक्ट करायचा इथे, क्रॉस प्रोडक्ट, तर दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. परत सांगतो मी, बी क्रॉस सी आणि ए बारचा आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. बी क्रॉस सी आणि ए बारचा आता क्रॉस प्रोडक्ट करायचा. सो यार बी क्रॉस सी आणि ए बारचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो तो असा वेक्टर येतो जो की दोघांना परपेंडिक्युलर आहे, बरोबर. तर या दोघांचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो तो हा पहा आलाय बघा, ए क्रॉस बी क्रॉस सी, या दोघांना परपेंडिक्युलर नाही का. हा ए बार असं जरी असेल समजा, तरी याचा जो प्लेन आहे ना, या प्लेनला परपेंडिक्युलर जर का तुम्ही वेक्टर ड्रॉ कराल आहे, ओके, तुम्हाला असाच वेक्टर येईल जो की परत याच प्लेन मध्ये मिळतो, याच प्लेन मधला वेक्टर येतो. हे थोडंसं इथे असं दाखवणे अवघड आहे खरं तर. जर का समोर असले असते लाईक थोडंसं पेन वगैरेचं यूज करून थोडंसं व्यवस्थित व्हिज्युअलाइज पण झालं असतं ते. मी तरी रिपीट एकदा ट्राय करतोय. बघा काय, लेट दिस इज सी बार, हा बी बार आहे, हा सी बार आहे, मतलब ठीक आहे. ओके, बी क्रॉस सी तर या दोघांना परपेंडिक्युलर असतो असं वरती, एक्झॅक्टली असं परपेंडिक्युलर बरोबर. मी म्हणलं ठीक आहे यार, हा बी क्रॉस सी आहे, दोघांना परपेंडिक्युलर, फाईन. त्याच्यानंतर ए बार काय कुठेही असेल, काय आपल्याला काय माहिती, ए बार असेल असं, बरोबर. हा डायग्राम होतो इमॅजिन. ए बार हा या प्लेन मध्ये बिलकुल पण नाही, थोडंसं बाहेर आहे कसं तरी. म्हणजे ठीक आहे, ए बार. आता ज्यावेळेस तुम्ही या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट कराल ना, तुम्हाला यार असा एक वेक्टर मिळेल जो की दोघांना परपेंडिक्युलर असेल, बरोबर ना. म्हणजे या कम्प्लीट प्लेनला, या अख्ख्या प्लेनलाच परपेंडिक्युलर वेक्टर जर का तुम्ही ड्रॉ कराल ना, बरोबर, असा वेक्टर समजा, लाईक समजलं ना, या प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर, तो काही करा तो या प्लेनमध्येच लाय करतो, ओके. बस हा प्लेन तुम्ही कुठे पण इमॅजिन करा तुमच्या माहितीच तो, त्या प्लेनला परपेंडिक्युलर जो असतो ना तो याच प्लेनमध्ये लाय करतो, बी आणि सीच्या प्लेनमध्ये. आय होप तुम्हाला हे इमॅजिन होतंय व्यवस्थित. ओके, तुम्ही ए बारला काहीही करा, कुठेही करा, इथे करा ए बारला, किंवा मे बी इकडे करा, किंवा मे बी इकडे, काहीही करा, ओके. तर हा जो प्लेन आहे ना, या प्लेनला परपेंडिक्युलरवाला जो वेक्टर असेल तो याच प्लेनमध्ये लाय करणार आहे. थोडंसं जस्ट इमॅजिनेशनचा पार्ट आहे, थोडंसं याच्यावरती वर्क करा लेक्चर नंतर, ओके. आता पहा मी काय सांगतो पुढे. आता मी काय केलं पहा, तो जो पी बार आहे ना, पी बार म्हणजे यार ए क्रॉस बी क्रॉस सी वाला, त्याला एक्स बी बार प्लस वाय सी बार बोललो, बरोबर ना. बी आणि सीच्या प्लेन मधला कोणताही वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी अँड सी. बी आणि सीच्या कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो ना, एक्स बी बार प्लस वाय सी बार, इट गिव्स अ वेक्टर विच इज कोप्लेनर विथ बी अँड सी, विच इज इन द प्लेन ऑफ बी अँड सी. ठीक आहे, मी म्हणलो ओके. आता पहा
हा जो पी बार आहे ना, पी बार ए बार सोबत लाईक डॉट प्रोडक्ट केला त्याचा, ए बार सोबत डॉट प्रोडक्ट म्हणजे पी बार डॉट ए बार केला बरं त्याला. मग झालं काय पहा, एक्स बी बार डॉट ए बार, इथे पण ए बार सोबत डॉट झाला याचा, नाही का, हे असं झालं. आय होप तुम्हाला हे समजलं. ओके. पण आता विषय काय सांगतो मी तुम्हाला, इथे ए बार डॉट पी बार जो असतो ना, ते कोणी सांगेल का ए बार डॉट पी बार किती आहे? ए बार डॉट पी बार किती आहे बाबा? ए बार डॉट पी बार किती आहे? पी बार म्हणजे कोण आहे माहिती ना तुम्हाला? असा वेक्टर जो की ए बार आणि बी क्रॉस सी ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे यार काय सांगायचं तुम्हाला, तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे ना या दोघांचा, सॉरी वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे ना. तर असं बोललो होतं ना आपण काहीतरी, हा या प्लेनमध्ये येतो, कोणत्याही प्लेनमध्ये येईल, बट या दोघांना तर परपेंडिक्युलर असेलच ना तो. पी बार हा ए बार ॲज वेल एज बी क्रॉस सी दोघांना परपेंडिक्युलर असेल. मग ए बार सोबतच जर का पी बारचं डॉट प्रोडक्ट केलं तर पी बार तर यार ए बारला पण परपेंडिक्युलर, म्हणजे हे झिरोच आलं पाहिजे ना सर, हे झिरो आलं पाहिजे, म्हणजे याचा आन्सर झिरो आलं पाहिजे. मग ते झिरो म्हणजे एक्स ए बार डॉट बी बार इज इक्वल टू वाय तिकडे जाऊन मायनस ऑफ वाय सी बार डॉट ए बार असं म्हणतो तो. ठीक आहे, हा जातो इकडे, हा येतो इकडे, असं म्हणलं मग. अँड दॅट इज इक्वल टू लॅम्डा, से फॉर एक्झाम्पल दॅट इज लॅम्डा. तर लॅम्डा ॲज्युम केला. ओके. तर मग आता एक्सचा व्हॅल्यू शोधा तुम्हीच, काय बनतो. एक्सचा व्हॅल्यू लॅम्डा इंटू सी डॉट ए, वायचा व्हॅल्यू मायनस लॅम्डा इंटू ए डॉट बी. बट तुम्हाला आता माहिती तो पी बार जो आपला वेक्टर होता, पी बार नाही का, त्याला आपण एक्स ए बार प्लस सॉरी एक्स बी बार प्लस वाय सी बार असं लिहिलं होतं काहीतरी पी बारला. हे पहा, हे वाला हा, आणि ठरलं होतं बी आणि सीच्या प्लेनमध्ये येतो. सो एक्सच्या जागी जी व्हॅल्यू आत्ता आलेली आहे, हे पहा इथून लॅम्डा इंटू सी बार डॉट ए बार वाला, लॅम्डा इंटू सी बार डॉट ए बार तो टाका. वायच्या जागी सेम लॅम्डा इंटू मायनस लॅम्डा इंटू ए बार डॉट बी बार, वायच्या जागी टाकला, एक्सच्या जागी टाकला. मग हे असं आलं पहा, ए क्रॉस बी क्रॉस सी, याला आपण असं लिहिलं. पण एक्सपेरिमेंटली फाइंड केलं की लॅम्डाचं व्हॅल्यू 1 येतो. तुम्ही म्हणणार कसं काय? एबीसीच्या जागी आय जे के असं काहीतरी टाकून दिलं, कोणतरी एक रॅन्डम कोणताही वेक्टर टाका रे, आय जे के काय, किंवा हे आय 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 जे टाकलं त्यांनी, काहीही टाका तुम्ही, लॅम्डाचा व्हॅल्यू येतो काहीतरी 1 येतो. सो लॅम्डाचा व्हॅल्यू 1 मीन्स तेच तर झालं ना परत. ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू काय बोललो होतो, ए डॉट सी, हे पहा ए डॉट सी इंटू बी बार मायनस ऑफ ए डॉट बी इंटू सी बार, ए डॉट बी इंटू सी बार. सो हा वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा रिझल्ट आहे. ओके, जो की सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे. डेरिवेशन तुम्हाला विचारण्यात तर नाही येणार आहे परत. हा पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहे. ए क्रॉस बी क्रॉस सी मीन्स ए डॉट सी आणि त्याच्यासोबत बी लावायचा, ए डॉट बी त्याच्यासोबत सी लावायचा, ए डॉट बी त्याच्यासोबत सी लावायचा, असं असतं. सो वेक्टर ट्रिपल प्रोडक्टच्या अंडर हा जो रिझल्ट आता मी इथे हायलाईट केला हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. ए क्रॉस बी क्रॉस सी विल बी डिफरंट. येस, बरोबर. ए क्रॉस बी क्रॉस सी आणि ब्रॅकेट जर का तुम्ही इथे मारला तर डिफरंट असतील, दोघे पण डिफरंट असतील, 100% डिफरंट. ओके, एखाद दोन सम घेतो याच्यावरती. प्रूव्ह दॅट, हे पहा आता काहीतरी बोलतोय यार, प्रूव्ह करा म्हणून. हे समजतं तुम्हाला? पहिले आय क्रॉस आय करा, सॉरी आय डॉट आय इंटू ए बार लिहायला लागतं, बरोबर ना. आय डॉट आय इज 1 इंटू ए बार, सिम्पली ए बार मायनस ऑफ आय डॉट ए बार करायला लागतं तुम्हाला, बरोबर ना. आय बार डॉट ए बार इंटू आय बार असं लिहायला लागतं पुढे, मान्य. पुढे काय बाबा,
हे पहा, हे असं त्यांनी पण तेच लिहिलं. आता इथे जर का तुम्ही विचार कराल सेम इथे पण तसंच असेल ना. जे डॉट जे इज 1 इंटू ए बार. येस, ए बार मायनस ऑफ ए बार डॉट जे बार. हे पहा, जे बार डॉट ए बार असं करायला लागतं, इंटू जे बार करायला लागतं, इंटू जे बार केला बरोबर आहे. सिमिलरली इथे पण पहा, इथे के डॉट आहे बरं, के क्रॉस आहे इथे, सॉरी के क्रॉस आहे, के बार क्रॉस सॉरी के बार डॉट के बार करायला लागतं, जो की 1 बनतो अगेन. ओके, इथे थोडंसं व्यवस्थित लिहितो हा वाला पार्ट. पहा, के बार क्रॉस ए बार क्रॉस के बार असं समथिंग काहीतरी आहे. सो के बार डॉट के बार इज 1 इंटू ए बार करायला लागतं, मायनस ऑफ या दोघांचं डॉट प्रोडक्ट के बार डॉट ए बार बरोबर इंटू के बार लिहायला लागतं. हे असं तिघांचं ॲडिशन करा असं ते म्हणतं आपल्याला. तिघांचं ॲडिशन जर का कराल तर 3 वेळेस ए बार येतो. बघा नीट बघा, हे अंडरलाईन इथे केलं, इथे एक अंडरलाईन केलं, इथे एक अंडरलाईन केलं. 3 वेळेस ए बार आला तर 3 ए बार तर होणारच, मायनस ऑफ बरोबर. तर मायनसमध्ये ब्रॅकेटमध्ये काय राहतं सांगतो मी तुम्हाला. तर ब्रॅकेटमध्ये ए बार डॉट आय बार इंटू आय बार बरोबर प्लस ए बार डॉट जे बार इंटू जे बार प्लस ए बार डॉट के बार इंटू के बार. हे असं राहतं राव. बघा ते समजतं का. हे जे 3 मायनसवाले आहेत ना गोष्टी, तिघांमधून मायनस साईन जर का कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये तेच राहणार. आता ए बार डॉट आय बार तुम्ही कराल ना तर आयचा कोइफिशियंट येतो, ए मधल्या आयचा कोइफिशियंट येतो आणि परत आय बार लावताय तुम्ही सोबत. ए बार डॉट जे बार कराल ना तर ए मधल्या जेचा कोइफिशियंट येतो आणि त्याला परत जे बार लावताय. ए बार डॉट के बार मीन्स ए मधल्या केचा कोइफिशियंट येतो आणि त्याच कोइफिशियंटला के बार लावलं तर दिस इज नथिंग बट ए बार. सो आन्सर शुड बी 2 ए बार. तुम्हाला समजलं का याच्याबद्दल मी काय बोललो. समजा ए बार जर का 2i प्लस 3j प्लस 4k असेल, प्लस 4k असेल, याला डॉट मारताय आय सोबत आणि हे डॉट प्रोडक्ट मारल्यानंतर परत आय लिहिताय, तर तुम्ही पहा ना आय आणि आयचा प्रोडक्ट असतो म्हणजे 2 बनतं ना इथे, म्हणजे हे ओव्हरऑल प्रोडक्टच 2 बनतं. म्हणजे तो 2 बाहेरचा आय लावतो 2i बनतो, म्हणजे हा बनतो तो हा पुढचा टर्म हा बनणार आहे, त्याच्या पुढचा टर्म हा बनणार आहे, तिघांचं ऍडिशन कराल तर परत ए बारच बनणार आहे, असं म्हणायचं होतं मला. पहा रे, मी आता हे रब करतो. सर पुढचं संपा. काय म्हणतं, ए बार बी बार सी बार बी एनी 3 वेक्टर्स देन प्रूव्ह दॅट, हे असं काहीतरी इज इक्वल टू हे असं प्रूव्ह करा बोलतात ते. नाही, हे ॲज अ रिझल्ट पण लक्षात ठेवताय बरं तुम्ही, कारण की हे लागणार आहे पुढे. ओके, काही डाऊट आहे कोणाला? ओके ठीक आहे, मी माईक काढतोय मी माझा. कोणाला काही डाऊट आहे का रे? येस स्टुडंट्स. सर तो वरती फॉर्म्युला होता ना, हां, त्याच्यात जर आपण व्हेरिएबल्स एक्सचेंज केले तर? कोणता फॉर्म्युला म्हणते तू? एक मिनिट थांब. हा म्हणते का? हा का इथला हा तोच. व्हेरिएबल एक्सचेंज केले तर म्हणजे कसं म्हणते तू? म्हणजे आता बी इंटू सी ते ए इंटू सी, नाही तर बी बाहेर काढायचं असं. अच्छा, बी क्रॉस ए क्रॉस सी असं म्हणता ना तू? हा. बघ काय सांगतो तुला, हे आणि हे कधी पण सेम नाही होऊ शकत. रिझन सांगतो तुला. असं सांगितलं होतं ब्रॅकेटच्या आतमध्ये बी आणि सी असतात, सो याचा जो आन्सर येतो तो बी आणि सीच्या प्लेन मधला असतो. हा बी आणि सीच्या प्लेन मधला वेक्टर आणि हा ए आणि सीच्या प्लेन मधला वेक्टर आहे. सो हे कसं काय सेम असणार? प्लेनच वेगवेगळे दोघांचे. असं होऊ शकतं की लकीली सेम बनू शकतं, बट गरजेचं नाही की ते हर एक वेळेस सेम बनतील. हे असं इक्वल नाही येते. ओके,
हा बी आणि सीच्या प्लेन मधला वेक्टर आहे, हा ए आणि सीच्या प्लेन मधला वेक्टर आहे. सो काही केलं तर इक्वल तर नाही होऊ शकत. हा फॉर्म्युला तर सेम अप्लाय करायचा. येस फॉर्म्युला सेम अप्लाय करायचा. म्हणजे बी बार सोबत डॉट करायचा, सी बार लावायचा आणि त्याच्यानंतर हे ए बार लावायचं, मायनस करायचा, तर या दोघांचा डॉट करायचा. ओके, आणि त्याच्यानंतर हा सी बार लावायचा. असं हा असतो वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. ओके, थोडंच पुढे जातो. तर पहा, हा जो क्वेश्चन आहे ना, हा ॲज अ रिझल्ट म्हणून पण लक्षात ठेवाल काय. हा वाला याच्याबद्दल बोलतोय मी. ते म्हणताय की ए क्रॉस बी, बी क्रॉस सी क्रॉस इज इक्वल टू ए बी सीचा स्क्वेअर म्हणा. तर बघा ए क्रॉस बी डॉट, नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे, हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. डॉट बी क्रॉस सी, मी इथेच एक्सप्लेन करतो ना कशाला लिहितोय जरा. हे पहा ए क्रॉस बी डॉट, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो, या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. मी म्हणलं ठीक आहे, ओके, बरोबर बरोबर ना. यार हे ए क्रॉस बी ला ए क्रॉस बी असंच लिहितो, डॉटला डॉट लिहितो, काही चेंज नाही करत. बट आता तुम्ही हा विचार करा की हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे का. हा, मी काय करतो माहिती का, याला एक सिंगल वेक्टर कन्सिडर करतो आणि याला दोन वेक्टर कन्सिडर करतो. म्हणजे तीन वेक्टर आहेत ना, 1 2 3, 3 वेक्टर्स आहेत. सो फर्स्ट वेक्टर डॉट ए बार, समजलं का. म्हणजे बी बार क्रॉस सी बार सोबत डॉट ए बार, फर्स्ट वेक्टर डॉट ए बार आणि इंटू सी बार. समजलं तुम्हाला. याला इंटू सी बार करायला लागेल मला. बट तुम्हाला हे समजतं का, बी नंतर सी नंतर ए म्हणजे सिक्वेन्स फॉलो होतोय. अरे तो तर ए बी सी असतो ना, मग बी नंतर सी नंतर ए, समजलं का. तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, हे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे. त्याला सी बार चिपकवायचं फक्त. म्हणजे याला एबीसी पण लिहू शकतो, याला मी एबीसी पण लिहू शकतो तुमच्या माहितीचं. मायनस फर्स्ट वेक्टर डॉट, समजलं का, सी बार. म्हणजे बी बार क्रॉस सी बार डॉट सी बार, बरोबर. आणि याला तुम्हाला ए बार चिपकवायचं आहे सोबत. पण तुम्हाला माहिती असेल याची व्हॅल्यू तर 0 आली पाहिजे. याची व्हॅल्यू तर 0 आली पाहिजे ना, की नाही. कारण की सी डबल आलेला आहे आणि तुम्हाला माहिती स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये सर का सी डबल आला तर आन्सर 0 असतो. सो याला 0 टाकून द्या, राहतो फक्त एवढाच. तुम्ही जर का नोटीस कराल तर हे स्केलर आहे. तो जो बी सी ए हे स्केलर आहे, स्केलर व्हॅल्यू येते फक्त. त्याला बाहेर काढा जरा, त्याला ए बी सी असं लिहून बाहेर काढतो मी. मग राहतं काय पहा ना, ए क्रॉस बी डॉट सी बार राहतो. म्हणजे ए बी नंतर सी येतो, मग त्याला आपण ए बी सी लिहू शकतो ना असं. सो ए बी सी इज ए बी सीचा होल स्क्वेअर. डन. सो ए बी सीचा होल स्क्वेअर. डन. गाइस ही ॲज अ प्रॉपर्टी म्हणून प्लीज लक्षात ठेवा बरं. ए क्रॉस बी क्रॉस सी क्रॉस ए इज ए बी सीचा होल स्क्वेअर. यस. बरं मला सांगा बरं की ते वेक्टरचे व्हिडिओज तुम्ही पाहिलेत का खरंच. यस, सर्व पाहिले का, सर्व व्हिडिओज, त्याच्यानंतर MCQ पण, न्यूमरिकल पण. कारण की व्हिडिओमधून काही गोष्टी कमी समजतात, न्यूमरिकलमध्ये आणखीन गोष्टी ॲड होतात. म्हणजे जितकं सांगितलं होतं ना मी, 1 शॉट प्लस लेवल 1 प्लस लेवल 2 प्लस PYQ एव्हरीथिंग, ते जर का पाहिलं असेल तर एक प्रॉपर स्टेजवरती तुम्ही पोहोचलात. आणि त्याच्यानंतर हे वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट थोडंसं पुढे करतो आपण. ओके, न्यूमरिकल पण पाहून घ्या. पहा थोडंसं आता पुढे जातो. आता याच्यानंतरचा जो आर्टिकल आहे ना, दॅट इज रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर्स. रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर्स. हे थोडं न्यूमरिकल पाहून घ्या बरं. मी तुम्हाला नाही, न्यूमरिकल पण सांगेन तुम्हाला की आता थेरॉटिकल कंटेंट आणखी यापेक्षा जास्त काही नाही आहे. जे ॲप्लिकेशनमधले सर्व व्हिडिओज प्लस हा वाला पॉईंट. आता याच्यानंतर आणखीन खूप वरती घेऊन जायचं समजा, तर त्याच्यासाठी न्यूमरिकल लागतात.
आता अख्खा वीक जो आहे हा पूर्ण वीक, आज काय मंडे का आज, एक मिनिट, मंडे, फ्रायडेपर्यंत रिगरसली तुम्ही MCQ सॉल्व्ह करा वेक्टरचे, कुठून पण जिथून मिळतील तिथून. हवं तर मी काय करतो, मी आज असाइनमेंट एक बनवून देतो तुम्हाला, त्या असाइनमेंटमधून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील रिगार्डिंग वेक्टर्स ते आपण इथे सॉल्व्ह करूया सेशन्समध्ये. आता पहा, रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर्स काय असतं. रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर, व्हॉट इज रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर? यार म्हणजे असे दोन वेक्टर की ज्यांचा डॉट प्रोडक्ट 1 बनत असेल. ए बार आहे आणि असा एक कोणता तरी वेक्टर आहे राव, ए बारचं असं डॅश मारतो तिथं. समजा या दोघांचा डॉट प्रोडक्ट 1 बनत असेल, सो दिस इज कॉल्ड एज रेसिप्रोकल ऑफ दिस वेक्टर. ओके. बट तुमच्या माहितीच तर ए बार जर का दिला तर त्याचा रेसिप्रोकल ऑफ वेक्टर कसा काढायचा माहिती का, रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर कसा काढायचा माहिती का, किंवा ए डॅश बार हे कसं काढायचं माहिती का. तर तो काय असतो माहिती का, ए बार जर का दिला तर इथे बी क्रॉस सी मारायचा आणि डिवाइड बाय ए बी सी मारायचा, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. मग तुम्हाला समजेल ए बार डॉट बी क्रॉस सी इज नथिंग बट ए बी सी. वरती ए बी सी आणि खालती पण ए बी सी, कॅन्सल होऊन 1च बनणार ना शेवटी. समजलं का. सो ए बारचा रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टर हा असा असतो. नाही, रिपीट एक्सप्लेन करतो पहा. मी तुम्हाला असं सांगतोय पहा की असे दोन वेक्टर सांगा की ज्यांचा डॉट प्रोडक्ट 0 बनेल. असे दोन वेक्टर सांगा की ज्यांचा डॉट प्रोडक्ट 0 बनेल. डॉट प्रोडक्ट 0 बनला पाहिजे. तर पहा, काय काय लिहितो, ए बार ओके असा असा कोणता तरी वेक्टर सांगा की लाईक ए बारचा त्याच्यासोबतचा डॉट प्रोडक्ट 1 बनेल. सॉरी, मी 0 बोललो असेल तर रॉंग बोललो मी, 1 बनला पाहिजे डॉट प्रोडक्ट. आता तो वेक्टर मी इथे लिहितो डायरेक्टली, एक बी क्रॉस सी डिवाइड बाय ए बी सी, म्हणजे ए बी सीचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. सो हा वेक्टर याचा रेसिप्रोकल असतो. कारण की तुम्हाला माहिती असलं पाहिजे ए बी सी सायकल फॉलो झाला की वरती आपण ए बी सी लिहू शकतो आणि खालती पण ए बी सी आहेच शेवटी. सो कॅन्सल होऊन 1च बनतं शेवटी. मग मी असं लिहू का, ए बारचा रेसिप्रोकल बी ए डॅश बार, बी बारचा रेसिप्रोकल बी बी डॅश बार, सी बारचा रेसिप्रोकल बी सी डॅश बार. पण तुम्हाला हे समजतं का, ए डॅश बार इज इक्वल टू वॉट, बी क्रॉस सी बाय ए बी सी. बी डॅश बार इज वॉट, बी डॅश बार काय रे बाबा, सी क्रॉस ए बाय ए बी सी. सिमिलरली सी डॅश बार इज इक्वल टू सी नंतर काय असतं, ए क्रॉस बी बाय ए बी सी. हे किती लोकांना समजलं पहा. क्लियर, रब करू. पहा आता पुढं प्रॉपर्टीज. ओके, काय म्हणताय, ए बी सी हे ए डॅश बी डॅश याचे रेसिप्रोकल असे आहेत. मी म्हणलं ठीक आहे, बरोबर आहे, तेच सांगता ना आत्ता जे सांगितलं ते. ठीक आहे, ए बार डॉट बी डॅशचा बार नाही का, इज इक्वल टू, हे समजतं का, हे समजतं का, हे 0 असं म्हणतात. तुम्ही म्हणणार कसं काय, ए बार डॉट, मला तुम्ही सांगा बरं, त्या बी बारचा रेसिप्रोकल काय असतो, बी सोडून सी क्रॉस ए लिहायचं असतं, डिवाइड बाय ए बी सी असतं की नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे ए आणि ए डबल आला की 0 असतो हा आन्सर नाही का. हे स्केलर ट्रिपल प्रोडक्टच आहे ना. हे जर का दोन वेक्टर डबल आले, दोन वेक्टर जर का डबल आले तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 असतो. हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशनचे व्हिडिओ सर्व पाहिलेले आहेत आणि समजून लाईक नोट्स काढले,
त्या व्यतिरिक्त हे समजणार नाहीये तुम्हाला. आणि ते समजून देण्यासाठी मी एफर्ट पण नाही करणार, एफर्ट पण नाही घेणार. कारण की जर का तुम्ही स्वतःबद्दलच प्रामाणिक नसाल तर मी तरी का आता हे परत परत सांगणार. सांगा, तुम्हाला टास्क दिला होता ना, तो कम्प्लीट केला असेल तर ठीक आहे, ओके. अदरवाईज लाईक तुमची जबाबदारी, तुमची चुकी आहे ती. सो टाइम टू टाइम ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त फॉलो करा. सर असं तर 0 बनतो याचं. पहा बरं, हे 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 ते म्हणता हे 1 बनतं म्हणा. तुम्ही म्हणणार कसं काय, हे 1 कसं काय बनतं, बघूया बघूया. पहा, ए डॅशचा बार म्हणजे हा असा असतो, बी सी बरोबर, बी डॅशचा बार सी ए बरोबर, सी डॅशचा बार ए ए बी बरोबर, डिवाइड बाय ना हे सर्व, ओके. म्हटलं ठीक आहे चलो. सो हे 3 इथे ठेवलेले आहेत आपण इथे वरती. आणि हे तर ए बी सीचा लाईक क्यूब आहेच नाही, तिघे मल्टिप्लिकेशन कराल तर क्यूब बाहेरच येईल ना शेवटी. नाही, असे मल्टिप्लिकेशन नसतात ॲक्च्युली. ते कसं असतं माहिती का, बी क्रॉस सी बार डॉट, सॉरी खाली ए बी सी डॉट, बरोबर ना, सी क्रॉस ए बाय ए बी सी होतं तिथे, क्रॉस ए क्रॉस बी बरोबर बाय ए बी सी होता. तुमच्या माहितीच तो हे दोघे कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन होतं, हा पण कॉन्स्टंट आहे. मग या तिघा कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे ए बी सीचा क्यूब बनतो, तो बाहेर येतो. करायचं फक्त आपल्याला हे डॉट, हे क्रॉस, हे एवढंच असतं करायचं. मग तेच इथे लिहिलेलं आहे आता, ओके. आणि तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, हे बहुतेक आत्ता काहीतरी पाठ केलं होतं आपण, बी सी म्हणजे ते असं काहीतरी होतं ना, ए क्रॉस बी, बी क्रॉस सी, सी क्रॉस ए, त्याला आपण काहीतरी ए बी सीचा स्क्वेअर असं काहीतरी ठरलं होतं बहुतेक लिहायचं, नाही का. तेच तरच आहे, नाही का. थोडंसं स्विचिंग आहे बहुतेक. पहिले बी क्रॉस सी आधी आलाय, त्याच्यानंतर सी क्रॉस सी इथे आलाय आणि ए क्रॉस बी इथे गेलाय, बरोबर ना. काय फरक पडतो, 3 वेळेस स्विच झालं तर असं याची व्हॅल्यू एबीसीच राहते. नाही, एबीसी राहते म्हणजे याची व्हॅल्यू हीच राहते, ही जी आत्ता आधी लिहिली आहे ती. भले एकामध्ये जरी स्विच झालं तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह बनते, निगेटिव्हचा स्क्वेअर करायला पॉझिटिव्ह बनतो शेवटी. सो याला आपण असं एबीसीचा होल स्क्वेअर लिहू शकतो, खाली एबीसीचा होल क्यूब होता. सो हे असं राहतं 1 बाय एबीसी. लेफ्ट हँड साईड बघा, हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो याच्यासोबत आणि 1 बनतो, आन्सर 1 बनतो. म्हणजे समजून काय घ्यायचं सांगतोय तुम्हाला. एबीसीचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 1 डिवाइड बाय ए डॅश बी डॅश सी डॅशचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, और वाईस वर्सा, लाईक उलटा. म्हणजे ए डॅश बी डॅश सी डॅशचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर का तुम्हाला कोणी विचारलं एबीसी प्रोव्हाइड करून, तर तुम्ही इज्जतीत आधी एबीसीचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट फाईंड करा, त्याला फक्त उलटा करा. ही प्रॉपर्टी माहिती असेल तर हे असं करू शकता तुम्ही. ओके, पुढे पाहता. हे पहा, ऑर्थोगोनल ट्रायड ऑफ वेक्टर्स. काय नाही, आयचा जो रेसिप्रोकल आहे तो आयच आहे, बिकॉज आय डॉट आय इज 1, जे डॉट जे इज 1, के डॉट के इज 1, इतकं सिम्पल आहे. काय नाही, जेचा तो रेसिप्रोकल सिस्टम ऑफ वेक्टरमध्ये जे डॅशचा कॅप असतो ना, तो जेच असतो, असं आहे ते. एबीसी आर नॉन कोप्लेनर इफ अँड ओनली इफ these 3 a dash b dash c dash cap सॉरी बार आर नॉन कोप्लेनर. म्हणजे नॉन कोप्लेनर असेल तरच हा नॉन कोप्लेनर. कसं काय, आता तर शिकलं या दोघांचा डॉट प्रोडक्ट 1 नाही. याला जर का तुम्ही कोप्लेनर बोललं, सॉरी, या दोघांचा डॉट प्रोडक्ट 1 नाही, बरोबर, क्लिअर. ओके, आता मी असं लिहितो, एबीसी आर नॉन कोप्लेनर. नॉन कोप्लेनर मीन्स लाईक त्याचं ते स्केलर ट्रिपल प्रोडक्ट नॉट इक्वल टू 0. कोप्लेनरसाठी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 असतो शेवटी, बट नॉन कोप्लेनरसाठी नॉट इक्वल टू 0. मी म्हटलं ठीक आहे, त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट नॉट इक्वल टू 0. मग हे नॉट इक्वल टू 0 असेल आणि हे 0 असेल तर मग दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 होईल ना शेवटी. बट प्रोडक्ट तर 1 पाहिजे आपल्याला, म्हणजे हे पण नॉन कोप्लेनर असलं पाहिजे. हे नॉन कोप्लेनर तर हे पण नॉन कोप्लेनर. रिपीट करतो, हा नॉन कोप्लेनर मीन्स वॉट, काहीतरी येईल नाहीची व्हॅल्यू. आणि मग हा कोप्लेनर असेल तर हा 0 झाला समजा, तर एनिथिंग इंटू 0 कराल तर शेवटी 1 थोडी ना बनणार. मग हा पण नॉन कोप्लेनर पाहिजे.
तो पण नॉन कोप्लेनार पाहिजे, असा विषय आहे तो. पाहता पुढे. सेट ऑफ वेक्टर्स रेसिप्रिकल टू सेट. बघा रे, या तीन वेक्टरचा जो सेट आहे ना, त्यांचे रेसिप्रोकल्स आपल्याला फाइंड करायचे. ओके, या तीन वेक्टर्सचा रेसिप्रोकलचा सेट फाइंड करायचा. सोपं आहे रे बाबा. याला एकाला ए बार बोला, एकाला बी बार बोला, एकाला तुम्ही सी बार बोला, बरोबर. तर मग ए बार, बी बार, सी बार तिन्ही गोष्टी आहेत तुमच्याकडे. मग ए डॅशचा कॅप म्हणजे समजला, ए बारचा रेसिप्रोकल सिस्टम, करस्पॉन्डिंग रेसिप्रोकल सिस्टम काय असतो, बी क्रॉस सी डिवाइड बाय ए बी सीचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असं असतं ना ते. मग तुम्ही एक काम करा ना, एबीसीचं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट फाइंड करा. हे बा बी क्रॉस सी केलं त्यांनी, जे काय आलं ते येऊन गेलं समजा बी क्रॉस सी. याला तर फक्त तुम्हाला एबीसीच्या स्केलर ट्रिपल प्रोडक्टने डिवाइड करायचं. बी बार बी डॅश बार समजतं का, बी बार डॉट बी डॅश बार तो 1 असतो नाही का. मग असा बी डॅश बार फाइंड करायचा, तो काय असतो, सी क्रॉस ए असतो डिवाइड बाय एबीसी असतं. अरे भाई सी क्रॉस ए फाइंड करा ना तुम्ही, सी माहिती ए माहिती, सी क्रॉस ए निघतो. आणि मग डिवाइड बाय एबीसी तर आहेच शेवटी. बघा एबीसी पण काढला त्यांनी 4. सो ए डॅश बार म्हणजे काय, बी क्रॉस सी डिवाइड बाय एबीसी. सेम बी क्रॉस सी ऑलरेडी काढलाय त्यांनी, डिवाइड बाय एबीसी करायचा होता आपल्याला फक्त. नाही म्हणजे ते काढता येतं बरं आपल्याला. तीन वेक्टर जर का ए बार, बी बार, सी बार जर का दिले, तर ए डॅश बार, बी डॅश बार, सी डॅश बार आपण काढू शकतो, आरामात काढू शकतो. काही पण अवघड नाही त्याच्यामध्ये. यस. पुढे पाहत आहे. These are reciprocal system of vectors, then prove that. हे काहीतरी बोलतोय बाबा, हे प्रूव्ह करा म्हणे असं. बघा ए डॅश आणि बी डॅशचा लाईक क्रॉस प्रोडक्ट, बी डॅश आणि सी डॅशचा क्रॉस प्रोडक्ट, सी डॅश आणि ए डॅशचा क्रॉस प्रोडक्ट. नाही, ए डॅशला लिहिलं इथे जे काही येते, बी डॅशला पण लिहिलं इथे जे काही आहे तो. ए डॅश काय असतो, बी क्रॉस सी बाय ए बी सी असतो, बरोबर. ए डॅश क्रॉस, आता बी डॅश करायचा म्हणजे सी क्रॉस ए बाय एबीसी लिहायचं तुम्हाला खालती. बघ हे एबीसीचा स्क्वेअर ना, एबीसीचा स्क्वेअर ना. नाही म्हणजे हे तर समजलं असेल ना कसं लिहिलं तर. नाही तर वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट आहे, याला फर्स्ट एक वेक्टर कन्सिडर करतोय, याला आणि याला 2 वेक्टर. मग हे डॉट ए बार, बरं हे डॉट ए बार इंटू तो सी बार मायनस हे डॉट सी बार, हे डॉट सी बार इंटू ए बार. बट तुम्हाला माहिती 0 बनतं, हे रिपीट आलं ना, कारण की हा आता स्केलर ट्रिपल प्रोडक्ट बनतो, बी सी आणि सी नाही का, डॉट प्रोडक्ट होतं. 3 वेक्टर आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, हा 0 बनला पाहिजे, त्याला सोडून द्यायचा विषयच नाही काही. इतकंच राहतं. बट तुम्हाला हे पण माहिती असलं, बी नंतर सी नंतर एबीसी येतो, दॅट इज नथिंग बट एबीसी. आणि हा सी बार तर आहेच आहे पुढे, हा एबीसी आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल, मग तो सी बार डिवाइड बाय असं म्हणतं. ते समजून घेण्यासारखी अशी गोष्ट आहे. ज्यावेळेस ए डॅश क्रॉस बी डॅश करताना मग तो जो राहिलेला असतो सी, तो सी वरती लिहायचा आणि खालती एबीसी. सो सिमिलरली बी क्रॉस सी जर का तुम्ही कराल ना, बी सी झाल्यानंतर ए राहतो, सो ए डॅश लिहायचं, ए बार लिहायचा वरती आणि खालती एबीसी, बरोबर. सी डॅश ए डॅश सी झाला, ए झाला, त्याच्यानंतर बी लिहायचा, बी मग नंतर एबीसी, हे असं लिहायचं. आणि या तिघांचं ॲडिशन सांगितलेलं आहे तुम्हाला, बरोबर ना. तिघांचं ॲडिशन केलं तर बेस तर सेम राहील, न्यूमरेटरचं ॲडिशन करा, ए प्लस बी प्लस सी, नाही काय, ए प्लस बी प्लस तो जो सी, हा सी असा बनेल तो. तर हे काय माहिती का, तर हा बेसिकली वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट होता, जे की आणखीन पण डिटेलमध्ये स्टडी केलं पाहिजे तुम्ही. डिटेलमध्ये म्हणजे आता न्यूमरिकलचा काउंट वाढवला पाहिजे. आता एक टार्गेट ठेवू आपण, की आपण एक काम करू, जेईचे क्वेश्चन जस्ट मी चेक करतोय किती आहेत 2019 मध्ये. एक मिनिट काय,
वेक्टर 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 कितव्या नंबरला आहे? 27 नंबरला वेक्टर आहे. ओके, पण मी काय करतो याचा लाईक PDF बनवून ग्रुपवरती टाकतो. पहिले तर जेईचे क्वेश्चन येतात का तितके बघू आपण आत्तापर्यंतच्या नॉलेजवरती, आणि त्याच्यानंतर थोडंसं आणखीन एक्स्ट्रा न्यूमेरिकल पण सॉल्व्ह करूया. दोन मिनिट काय. ठीक आहे, तर ग्रुपवरती मी हा PDF पाठवलेला आहे, जस्ट चेक करा एकदा. प्रिव्हियस जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. हे वाले सॉरी, इथून सुरू होतं 403 पासून. ओके, 403 पासून टोटल 419 पर्यंत किती 16 न्यूमेरिकल्स आहेत. ते तुम्ही कधी सॉल्व्ह करायचे सांगतो. पहिले ॲप्लिकेशनमधून जे सांगितलं होतं ना तुम्हाला, सर्व व्हिडिओज कव्हर करायचे, थिअरी व्हिडिओज, DPP, त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स, लेवल 1 असाइनमेंट, लेवल 2 असाइनमेंट, PYQ, वन शॉट, त्याच्यानंतर हा वेक्टर टेबल प्रोडक्टचा आजचा व्हिडिओ. इतकं केल्यानंतर मग तुम्ही हे करायचं, हे जेईचे क्वेश्चन्स करायचे. पहा तुम्हाला 17 क्वेश्चनमध्ये किती क्वेश्चन जमतात. आता या व्यतिरिक्त आणखी न्यूमेरिकल केले पाहिजे. ते मग तुम्ही संगीतच्या मागून कराल, ओके, किंवा मे बी जो कोणता तुमच्याकडे बुक असाल तिथून करा. आणि त्यानंतर हवं तर 2020चे PYQ करा, जेई मेन्सचे, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा टॉपिक क्लोज करा. आणि 3D लाईन प्लेन तर लाईक तो तर पूर्णपणे झालेलाच आहे ऑलरेडी. आणि ते शिकवलंच तसं होतं तिथे की लाईक पूर्ण NCERT पण कव्हर केलेला होता. आणि लाईक जेई आणि CET मधला किंवा आपल्या टेक्स्टबुकमधला 3D लाईन प्लेनमध्ये मेजर डिफरन्स नाही आहे असं काही. ॲप्लिकेशनमधलं सर्व व्हिडिओ कंटेंट कव्हर करा. हवं तर लेवल 1 लेवल 2 पण करा 3D लाईन प्लेनचा, पण तो पण ऑलमोस्ट डनच आहे पूर्णपणे. मग त्याच्यानंतर एंट्री मारू आपण प्रोबॅबिलिटीच्या सेक्शनमध्ये. बरं, हा टास्क सर्वांना क्लिअर आहे का? पण या टास्कच्या पूर्वी पण मी जो टास्क असाइन केला होता तुम्हाला की कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा तो एक फाईल बनवून देणार होते तुम्ही मला, तर आणखीन कोणाचंच नाही आलेलं मला ग्रुपवरती. कोणी बनवलं असेल तर टाका प्लीज. नाही, कोणी बनवलंय का? थोडंसं सांगाल का माईक ऑन करून? येस स्टुडंट्स. वेक्टरमुळे नाही झाला म्हणे. ओके, एक पेज झाला. ओके, अच्छा, टेबल पाहिजे होता की ज्याच्यामध्ये एक कम्प्लीट कोऑर्डिनेट जॉमेट्री असेल. भावेश, काही बनवलं का रे तू? अच्छा, थोडंसं बाकी आहे म्हणायला असं. ओके, कशावरती बनवलंय? म्हणजे एक मोठा पेज आहे की म्हणजे कसं आहे की 2-3-4 पेजेसवरती मिळून बनवलं असं काही आहे? अच्छा, बडा पेज आहे. व्हेरी गुड. ठीक, कंप्लीट झाल्यानंतर टाक व्हॉट्सॲपवरती, ग्रुपवरती. ठीक आहे. सो चलो गाईज, हा वाला सेशन क्लोज करतो आज. आता टास्क दिला मी तुम्हाला, हे जेई मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. डोकं लावा, भरपूर डोकं लावा. ओके, करा ट्राय. आता याचे डाऊट आपण डिस्कस करू. याच्यातले जे क्वेश्चन्स तुम्हाला नाही आहेत ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका. मी उद्या डिस्कस करून देईन तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये, उद्या किंवा परवाच्या सेशनमध्ये. बट तुम्ही आधी ट्राय करा, ठीक आहे. सो सेशन क्लोज करतो. ओके.